सो मी चिकन वगैरे स्वच्छ धुतलं आणि नीट चाळणीमध्ये हे करायला ठेवलं, पाणी झरायला. काही राहून जातं ना लाल लाल पाणी, तर ते मी थोडंसं चाळणीत ठेवते 20-15 मिनिटं मीठ वगैरे लावून. मग त्यातलं सगळं पाणी झरून जातं आणि त्याच्यानंतर परत एकदा पाण्याने धुवून कुकरला लावते. कुकरला मी कमीत कमी 2 शिट्ट्या लावते. ते पाणी घालत नाही अजिबात, पाणी जे चिकनला सुटतं ना तेच. आणि खूप चांगलं त्या चिकनचा वास येत नाही मेन म्हणजे, म्हणून डायरेक्ट कुकरला लावते. खरं तर भाजी चांगली बनण्याचं मेन कारण जे आहे ना तो आहे मसाला. तुम्ही मसाला कसा बनवता, मसाला कसा भाजता त्यावर असते. सो मी आज तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते, ज्याची ना खूप जास्त झंझट नाहीये. एकदम इझी म्हणजे खूप खूप कमी वेळात तुम्ही इतका चांगला मसाला बनवू शकता. तर मसाला पण पाहूया कसा बनवला जातो. आणि मी एकदम ओलं नारळ असतं ना ते घेते, ओलं नारळ फोडते वगैरे आणि त्यातला जो भाग असतो तो अर्धा घेते. आणि सगळा मसाला जो आहे ना, कांदा, लसूण अद्रकची पेस्ट किंवा तुम्हाला जे जमेल ते, सगळं कच्चं मी एकत्र वाटून घेते. सो पहिले तर मी कुकर लावलाय. कुकर मधल्या 2 शिट्ट्या झाल्या की लगेच गॅस बंद करणार आहे. तोपर्यंत जो हा कोथिंबीर आहे तो धुवून घेते. मसाला आपण बघूया मी कसा बनवते ते. आणि मी काय आहे ना, मला ना सगळं असं ना गरम मसाला जास्त असतो ना तो जास्त काही मला भाज्यांमध्ये टाकायला आवडत नाही. कारण माझ्या मिस्टरांना ते गरम मसाल्याचं ना टेस्ट जास्त आवडत नाही. थोडासा ठीक आहे पण जास्त नाही आवडत, त्यामुळे भाज्यांमध्ये मी गरम मसाला टाकत नाही. सो चला, इथे मी तुम्हाला सगळी सामग्री दाखवली आहे की मी घेतलंय अर्धी वाटी ओलं नारळ, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतलाय आणि 2 कांदे घेतले. मी लसूण अद्रक जास्त वापरत नाही, तर मी जिंजर गार्लिक पेस्ट वापरते. मराठी हिंदी एकच आहे. सो नारळ मी ना सगळे बारीक तुकडे करून पहिले नारळचा फेर मारते मिक्सरला. कारण काय ना, नारळ ना लवकर बारीक होत नाही. सो मी पहिले नारळ मिक्सरला लावते, थोडे जाडसर किंवा बारीक आपले तुकडे करून. सगळं काही मला दाखवायला जमलं नाही. मी नारळ, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर वाटून घेतलं. टोमॅटो मी तुम्हाला ताटामध्ये दाखवायला विसरली, ते पण मी मिक्सरला लावून घेते. कारण काय ना, टोमॅटो पण उभा वगैरे असला ना कांद्यासारखा, तर मला ते पण माझ्या मिस्टरांना नाही. त्यांना भाजीत टोमॅटो आणि कांदा दिसला ना चौकोनी तुकडा वगैरे, तर त्यांना तो वगैरे नाही आवडत. सो मी भाज्या जेव्हा बनवते ना, स्पेशली नॉनव्हेज वगैरे, तेव्हा मी चॉपिंगवाले कांदे टाकायला अवॉइडच करते. सो मी इकडे सगळा मसाला एकत्र मिक्सरमध्ये वाटते. तुम्ही करून बघा, खूप छान लागतो. कारण काहीच राहत नाही आणि एकदम प्लेन भाजी, रस्सा प्लेन बनतो. सो तुम्ही पण करून बघा. तुम्हाला कधी कंटाळा आला असेल नेहमी भाजलेल्या मसाल्यांचा तर. आणि मसाल्यामध्ये जास्त काही गरम मसाला टाकायचा नाही, थोडासा आपला जे एव्हरेस्टचा मसाला वगैरे मिळतो ना तो टाकला तरी भरपूर आहे आणि भाजी खूप छान लागते. आणि 2 या 3 कढीपत्त्याची पानं टाकायला नका विसरू. सो मी भाजी बनवायला घेतली आहे. कढईमध्ये तेल वगैरे ओतले. तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्या, तेल तुम्हाला जास्त लागतं भाजीत की कमी लागतं तसं. आणि थोडंसं गरम झालं, तेल गरम झालं की त्यात थोडंसं जिरं टाका आणि सगळा मसाला ओतून द्या. थोडा वेळ परतवा आणि नंतर झाकून ठेवा. 15-20 मिनिटं असा होईल तो, अशा प्रकारे. मग तो साईडनी थोडा तेल सोडायला लागतो, तोपर्यंत चांगला भाजायचा. काय कच्चा मसाला वाटा तुम्ही किंवा भाजलेला मसाला वाटून टाका, मसाला भाजावा लागतो. सो जास्त आपण जेव्हा जो कच्चा मसाला भाजून घेतो ना, नारळ, कांदा, लसूण, कोथिंबीर जे आपण मसाल्यासाठी वापरतो ते, आणि मग परत तेलामध्ये भाजतो, तर त्याचा ना एक कळवटपणा असतो जो भाजीमध्ये ना जास्त भाजल्यामुळे पण मसाला ना कळवट लागतो थोडासा. तर कधी कधी ना तुम्ही ओल्या नारळाची करून बघा, तुम्हाला काहीच कळवटपणा किंवा त्या भाजीचा जो टेक्स्चर आहे ना खूप चांगला लागतो, खूप मस्त लागते. रस्सा तर इतका छान लागतो ना, भलेही तुम्ही चिकन टाका, अंड टाका, मच्छी टाका, काही पण रस्सा इतका टेस्टी असतो ना त्याचा की पूर्ण भाजी पत्तेला भरून खतम होऊन जाते. सो करून बघा. मला भात बनवायचा होता, सो मी भात बनवायला घेतला. तांदूळ घेतलेत. आम्ही दोघंच आहे तर आम्हाला जास्त काही लागत नाही, तर तांदूळ धुवून घेतले स्वच्छ नीट.
4-5 पाण्याने धुतले तरी चालते, असं काही नाही की तुम्ही जास्त पाणी ॲड करा म्हणून. साईडला गरम पाणी करायला ठेवलं, म्हणजे तांदूळ हा स्टोव मी गॅसवरती ठेवून त्यात पाणी टाकून तांदूळ शिजायला ठेवले भात बनवायला. लगेच भाकरीचं पीठ घेतलं आणि भाकरी टाकायला सुरुवात केली. पहिले पीठ मळलं, थंड पाण्यानेच मळते मी पीठ वगैरे, असं काही नाही गरम पाणीच घेतलं पाहिजे. खूप लोक सांगतात गरम पाण्याने मळायचं, पण मी थंडच पाण्याने मळलं. असं काही नाही की गरम पाण्यानेच भाकरी टाकल्या तर चांगल्या होतात किंवा फुगतात वगैरे. थंड्या पाण्याने पण पीठ वगैरे मळून चांगलं हे केलं ना, चुरून वगैरे व्यवस्थित मळलं तर भाकरी येतात. इकडचं पीठ तसं पण ना एकदम बारीक दळून देतात मुंबईत. तुम्ही चपातीचं म्हणा, भाकरीचं म्हणा, बाजरीचं म्हणा, कसलं पण एकदम बारीक दळून देतात की ते पीठ मळल्याच जातं. आणि हां, हे गावी करून नका बघू थंड्या पाण्याने, थंड्या पाण्याच्या भाकरी वगैरे त्या जमणार नाही. कारण मी पण ट्राय केलेलं, मला वाटलं इथं जमतात माझ्या हातातून भाकरी, तर मी गावी पण करू शकते. सगळा पिठाचा मी धिंगाणा करून ठेवला होता. परत मी कधी गेली पण नाही भाकरी टाकायला. सो तुम्ही पण भाकरी जर करत असाल तिकडे गावाला तर गरम पाण्याचाच करा. थंड्या पाण्याच्या भाकरी फक्त मुंबईमध्ये जमू शकतात किंवा अमरावतीमध्ये पण, जर पीठ चांगलं बारीक असेल तर. आणि चांगलं चुरा व्यवस्थित, असे लंग्स वगैरे नाही राहिले पाहिजेत. व्यवस्थित पाणी टाकून चांगलं चुरून चुरून मळा. भाजी बघितली तर भाजी पण तयार झाली आहे आणि बघू शकता किती सुंदर अशी तर्री भाजीला आली आहे. आणि आता मी कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करणार आहे. चवीला पण तितकीच चांगली झाली आहे, नाहीतर बोलाल की दिसायला चांगली दिसते, टेस्ट पण चांगला होता. करून बघा ओल्या नारळाची, खूप मस्त लागते. गावाला वापरत नाही ओलं नारळ, गावाला सुकं नारळच जास्त वापरल्या जाते, पण ओल्या नारळाची भाजी पण चांगली लागते. शहरात इकडे तर ओल्या नारळाचीच करतात. तर चला मंडळी, स्वयंपाक झालाय, भाजी भात सगळं बनवून झालंय. उरलेली भांडी होती ती पण घासून घेतली. पसारा आवरून ठेवायला मला चांगलं वाटतं असा पसारा ठेवल्यापेक्षा. सो मी लगभग भांडे पण घासून घेतलेत आणि माझं जेवण पण रेडी आहे. तर आता मी जेवण वाढायला घेते माझ्या मिस्टरांना आणि तुम्हाला दाखवते कसं झालंय ते. तर चला बघूया. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला सबस्क्राईब नक्की करा.